नमस्ते, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गुळिग या यूट्यूबच्या चॅनलमध्ये। आज नुकताच सब रजिस्ट्रार 2022 मुख्य परीक्षेचा पेपर झाला आणि या परीक्षेमध्ये इतिहास या विषयाचे एकूण 10 प्रश्न आलेले होते। इथून पुढे असणाऱ्या गट ब आणि गट क या एग्जाम्स किंवा या पॅनलमध्ये होणाऱ्या सगळ्याच परीक्षेमध्ये साधारणतः 10 ते 13 प्रश्नांपर्यंत इतिहासाच्या प्रश्नांची फ्रिक्वेन्सी असणार आहे। मग आपण इतिहासाचे प्रश्न जे आलेले होते तर ह्या इतिहासाच्या प्रश्नांमध्ये कोणते प्रश्न आणि त्याची अतिसंभाव्य उत्तरं कोणकोणते आहेत तर हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपल्याला बघायचं आहे। पहिला प्रश्न घेतोय आपण की 1917 इथं 1917 मध्ये खामगाव या ठिकाणी भरलेल्या मराठा शिक्षण परिषदेच्या 11व्या अधिवेशनामध्ये काही गोष्टी हायलाइट करायच्या असतात, त्या हायलाइट केले तर प्रश्नाचं उत्तर पटकन आपल्याला मिळून जातं। तर 11व्या अधिवेशनामध्ये निदान 10 वर्ष तरी जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असायला पाहिजे अशी जाहीर मागणी कोणी केलेली होती। तर अशी मागणी अध्यक्ष या नात्याने तिथं असणारा उपस्थित व्यक्तीच करू शकतो। म्हणून तुम्ही जेव्हा छत्रपती शाहू महाराज यांना वाचता किंवा त्यांना अभ्यासता तर त्यावेळी शाहू महाराजांचं नाव हे 11व्या परिषदेमध्ये किंवा 11व्या अधिवेशनाला उपस्थित असलेले दिसतं। म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे छत्रपती शाहू महाराज असणार आहे। आणि मी यूट्यूबवरती हिस्ट्री बाय सचिन गुळिग यूट्यूबवरती त्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण शाहू महाराज यांच्यावरती लेक्चर घेतलेलं आहे। तर त्या लेक्चरमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे, ती माहिती तुम्ही अभ्यास करू शकता किंवा बघितली असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 100% जमतं। कधी कधी शाहू महाराज हा पूर्व परीक्षेचा भाग समजला जातो, परंतु त्यांचं केलेलं जे काम आहे ते मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा विचारलं जाऊ शकतं। त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर छत्रपती शाहू महाराज हे असायला पाहिजे। यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे की नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्राचे संपादन आणि मुद्रण मुंबई या ठिकाणावरून केलं होतं? वर्तमानपत्र आहेत सुधारक, नवयुग, प्रभाकर आणि दिनबंधू। तर तुम्ही सगळ्यांनी दिनबंधू हे वर्तमानपत्र डोळे झाकून उत्तर याचं ओके करून आला असणार आहे। कारण काय आहे की नारायण मेघाजी लोखंडे हे गेल्या 2 वर्षापासून आयोगाला एवढे आवडतात की प्रत्येक पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये त्यांच्यावरती प्रश्न विचारला जातो। तर दिनबंधू हे वर्तमानपत्र जे आहे तर विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या 1874च्या निबंधमाला वर्तमानपत्रातून महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांचं सत्यशोधक समाजाचं काम याच्यावरती प्रचंड मोठी टीका करत होते। म्हणून पुण्याच्या शिवाजीनगर किंवा भांबुर्डा या ठिकाणी राहत असणारे कृष्णराव भालेकर जे आहेत हे महात्मा फुले यांचे पाहुणे किंवा त्यांचे समाज बांधव आणि सत्यशोधक विचारवंत। तर ह्या कृष्णराव भालेकरांनी काय केलं तर 1 जानेवारी 1877 मध्ये त्यांनी दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं। 1877 म्हणजे कोणाचा कार्यकाळ आहे? लिटन। आणि या कालावधीमध्ये 1876 पासून 1880 पर्यंत प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला होता आणि तरी सुद्धा आपली जमीन असेल, आपली स्थावर जंगम मालमत्ता सगळे गहाण ठेवून प्रसंगी विकून कृष्णराव भालेकरांनी दीनबंधू वर्तमानपत्र सुरू केलं। परंतु 1877 नंतर 1880 पर्यंत हे वर्तमानपत्र मात्र बंद पडलं। दैनिक किंवा त्याचबरोबर असणाऱ्या खूप साऱ्या अडचणी, पैशाच्या अडचणी चंचणीमुळे हे वर्तमानपत्र बंद पडलं। हे वर्तमानपत्र 1880 पासून आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1897च्या फेब्रुवारीपर्यंत नारायण मेघाजी लोखंडे यांनी दीनबंधू वर्तमानपत्र मुंबईमधून चालू ठेवलेलं होतं। मग त्याच्यानंतर वर्तमानपत्र कोणी सुरू केलं? मग तिथं वाघमारे असतील किंवा बिर्जे असतील, तानुबाई बिर्जे वगैरे, तर यांची नावं तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। म्हणून वर्तमानपत्र हा टॉपिक कोणत्याही परीक्षेच्या कोणत्याही एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे। तर त्याचे संपादन, त्याचबरोबर त्याचा उद्देश काय आहे, कोणतं वर्ष आहे, कोणत्या विचारधारेचे वर्तमानपत्र, यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर इथं फेब्रुवारीमध्ये यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर मात्र वर्तमानपत्र अनेक सत्यशोधक विचारवंतांच्या हातामध्ये गेलं। तोपर्यंत याचं संपादन आणि मुद्रण नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेलं होतं। लास्ट टाइमला प्रश्न विचारला होता लोकमान्य टिळक यांची सुटका झाल्यानंतर, डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मग त्यांची मिरवणूक कोणी काढली होती? तर सावळाराम मेंढे असतील, त्याचबरोबर इथं नारायण मेघाजी लोखंडे असतील, तर यांनी मिरवणूक काढली। हा मेनचा प्रश्न होता। यावेळी मात्र त्यांनी वर्तमानपत्रावरती प्रश्न शिफ्ट केलेला दिसून येतो आपल्याला। आपण पुढे जातोय। वर्तमानपत्रांचाच प्रश्न आहे की योग्य जोड्या लावायच्या आहेत। न्यू इंडिया ट्रिब्यून, द मद्रास मेल, इंदू प्रकाश आणि वंदे मातरम। तर हे न्यू इंडिया आणि ट्रिब्यून हे जे वर्तमानपत्र आहेत तर सरकारची दडपशाही जेव्हा खूपच जास्त माजत होती तर त्यावेळी सरकारच्या दडपशाही सुरू असताना हे इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी किंवा त्यांचं जे अन्याय अत्याचार आहे तर हा लिहिण्यासाठी न्यू इंडिया आणि ट्रिब्यून नावाचे वर्तमानपत्र सुरू केलेली होती। म्हणून याच्या पुढे आपण 3 लिहायचं आहे म्हणजे 3 नंबरचं उत्तर येतं। द मद्रास मेल हे उत्तर जातं कुठं तर सायन दैनिक म्हणजे रोज सायंकाळी प्रसिद्ध होणारं किंवा निघणारं वर्तमानपत्र म्हणजे मद्रास मेल होतं। तर हे मद्रास
प्रवास मेल वर्तमानपत्र नंबर 1 ला जातं. इंदू प्रकाश वर्तमानपत्र मामा परमानंद ऍक्च्युअली 1862 नंतर सुरुवात झाली, परंतु नंतर चालवलं कोणी असं म्हटलेलं आहे. एकेका शब्दावरती तुम्हाला प्रश्न फिरवला जातो आणि उत्तर त्याचं आपल्याला पटकन समजता आलं पाहिजे. हा भले याची सुरुवात रयस्थ व्यक्तीने केलेली असते, परंतु ते चालवतं कोण तर वेगळे व्यक्ती. म्हणून इथं इंदू प्रकाश वर्तमानपत्र हे 4 नंबरला मामा परमानंद आणि नरह फाटक हे येतात. वंदे मातरम हे जे वर्तमानपत्र आहे तर जहालवादी वर्तमानपत्र होतं आणि वंदे मातरम म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील किंवा अनेक जहालवादी जे नेते आहेत तर यांनी चालू केलेलं वर्तमानपत्र. याच्यावरती अनेक मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे वर्तमानपत्रावरती. तर याचं जे आन्सर आहे तर हे आपल्याला इथं 2 नंबरचा पर्याय इथं येऊन जातो, म्हणजे 3, 1, 4 आणि 2. तर हे 2 नंबरचा पर्यायाचा बरोबर आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. हा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिलेलं होतं. आता कोणते वर्तमानपत्र सत्यशोधक चळवळीला पाठबळ किंवा समर्थन देत होते किंवा त्यांच्या विचारांचा किंवा त्यांच्या कामाचा प्रचार आणि प्रसार करत होते असं म्हणायचं आहे. आता सत्यशोधक चळवळ आहे, सत्यशोधक चळवळ ही 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी सुरू केलेली होती. त्याचबरोबर सत्य शोधण्यासाठीचे असेल किंवा समाजामध्ये व्यवस्थित पद्धतीने समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची विचारधारा घेऊन जायचं होतं आणि याच्यासाठी सुरू केलेली ही चळवळ आहे. मग ही समाजाची ही सत्यशोधक चळवळ आपली करणारे किंवा समर्थन देणारे वर्तमानपत्र तर 1800 दिनबंधू हे 1877. त्याच्यानंतर हे 1888 मध्ये दिनमंत्र नावाचं वर्तमानपत्र. नंतर ज्ञानोदय नावाचं वर्तमानपत्र हे 1800 साधारणतः 43 मध्ये सुरू केलं आणि ज्ञानप्रकाश नावाचं हे वर्तमानपत्र जे होतं साधारणतः हे 1849 मध्ये. तर अशा प्रकारचे वर्तमानपत्र. परंतु इथं महत्त्वाचं वर्तमानपत्र समर्थन देणारे जे आहे तर हे ज्ञानोदय पर्यंत वर्तमानपत्र येऊन जातात. ज्ञानप्रकाश वर्तमानपत्र मात्र त्यांच्या विरोधात होतं, म्हणून आपल्याला अ, ब आणि क हे तिन्ही ऑप्शन बरोबर येऊन जातात. तर याचं उत्तर हे नंबर 1 चा पर्याय आहे. ठीक आहे. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय की महाराष्ट्रामध्ये रयतवारी नावाची पद्धत, महाराष्ट्र म्हटलेले आणि रयतवारी नावाची पद्धत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकालामध्ये किंवा कारकिर्दीमध्ये लागू झालेली होती. तर रयतवारी नावाची पद्धत म्हणजेच काय, तर इथं रयत आणि त्याचबरोबर डायरेक्ट सरकार अशी मध्यस्थी किंवा कोणत्याही पद्धतीचे मध्यस्थी नव्हते, तर रयत किंवा जनता ही सरकारला डायरेक्ट महसूल वसूल करत होती किंवा देत होती. तर इथं जॉन माल्कम यांचा कालावधी 1827 चा येतो. लॉर्ड वेलस्ली यांचा कालावधी 1798 पासून हे 1805 पर्यंत जातो. लॉर्ड कॉर्नवालिस हे 1786 पासून 1793 पर्यंत येतात आणि लॉर्ड कॉर्नवालिस हे एकतर जमीनदारी किंवा कायमधारा किंवा इथं अनेक अशासारख्या मोजणींच्या पद्धतींच्यासाठी जे कॉर्नवालिसला ओळखलं जातं. परंतु इथं काय म्हटलं बघा, रयतवारी नावाची पद्धत इथं दिलेला आहे. मग हार्डिंग यांचा कार्यकाळ हा 1813 पासून 1823 पर्यंत आहे. यांच्याच कालावधीमध्ये 1818 म्हणजेच पेशव्यांची सत्ता समाप्त झाली होती आणि 1819 पासून इथं माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन जे होते, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, तर यांनी ही रयतवारी नावाची पद्धत सुरू केलेली होती. ठीक आहे. परंतु इथं काय म्हटलंय की महाराष्ट्रात म्हटलेले आणि गव्हर्नर जनरलचं नाव दिलेलं आहे. परंतु जेव्हा इथं हार्डिंगचा कालावधी येतो तर संपूर्ण भारतामध्ये येते आणि भारतामध्ये महाराष्ट्र हे एक सब पार्ट म्हणूया आपण, बॉम्बे प्रेसिडेन्सी, आणि म्हणूनच काय म्हटलेलं आहे की रयतवारी पद्धत गव्हर्नर जनरलच्या कालावधीमध्ये. म्हणून याचं उत्तर जे आहे तर लॉर्ड हार्डिंग असायला पाहिजे. जॉन माल्कम हे 1827 पासून पुढे होते, 1827, आणि हार्डिंग यांच्यानंतर आले होते. तर हे बॉम्बेमध्ये एक मेडिकल कॉलेज सुरू करणारे किंवा रॉबर्ट ग्रँड जे होते तर ते नंतर माल्कम नंतर आले होते. परंतु त्यांच्या अगोदर, माल्कमच्या अगोदर कोण होते, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन होते. परंतु गव्हर्नर म्हटलेलं नाही, गव्हर्नर जनरल म्हटलेलं आहे आणि महाराष्ट्रात रयतवारी. अर्थातच हे ऑप्शन आपल्याला कट होऊन जातात, म्हणून इथं हार्डिंग असायला पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना, यावरती प्रत्येक मुख्य किंवा पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. तर बॉम्बे असोसिएशनशी खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित आहेत. दादाबाई नौरोजी होत्या, जगन्नाथ शंकर सेठ होते, भाऊदाजी लाड होते. हा महादेव गोविंद रानडे हे 1857 मध्ये बॉम्बे विद्यापीठ उभा झालेलं होतं. म्हणजे 3 विद्यापीठ सुरू झाली होती. 3 विद्यापीठामध्ये बंगाल आहे, मद्रास आहे आणि बॉम्बे. तर बॉम्बे विद्यापीठामधून जे 6 लोक आणि 6 मधून परत 4 लोक जे पास झालेले होते, तर हे 4 पास झालेल्या लोकांमध्ये इथं महादेव गोविंद रानडे होते. त्याच्यामुळं यांचं संस्थात्मक कार्य हे 1852च्या पूर्वी किंवा 1857च्या अगोदरच नव्हतंच, म्हणून हे तिन्ही लोक खूप महत्त्वाचे येतात. म्हणून हा नंबर 1 चा
ऑप्शन या प्रश्नामध्ये उत्तर याचं बरोबर येऊन जातं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे की स्वाध्याय आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? तर महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील किंवा महात्मा गांधीजी असतील. तर यांच्या लिखाणामध्ये किंवा यांच्या अभ्यासामध्ये कुठेही स्वाध्याय नावाची संस्था किंवा स्वाध्याय नावाचा आश्रम हा येत नाही. ब्राह्मणेतर चळवळीमध्ये आणि त्याचबरोबर लिखाणाच्या माध्यमामधून हे असणारे प्रबोधनकार ठाकरे जे आहे तर यांनी मात्र स्वाध्याय आश्रम ही संस्था सुरू केलेली दिसून येते आपल्याला. यानंतर पुढे प्रश्न आहे की ब्रिटिश भारतातील महसूल पद्धतीचा कालानुक्रमे लावा किंवा त्याचा योग्य क्रम लावा असं सांगितलेलं आहे. कायमधारा, महालवारी, रयतवारी आणि बोली पद्धत. तर सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की पहिल्यांदा इथं पंचवार्षिक बंदोबस्ताची पद्धत, त्याच्यानंतर इथं वार्षिक बंदोबस्ताची पद्धत, त्याच्यापूर्वी बोली ही पद्धत होती, बोली म्हणजे टेंडर सिस्टम होती, टेंडर पद्धत. त्याच्यानंतर मात्र इथं भारतामध्ये कायमधारा ही पद्धत आली. मी सिक्वेन्स सगळं लिहून देतो. कायमधारा, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची रयतवारी पद्धत आली, शेवटी महालवारी नावाची पद्धत आली, महारवारी. त्याच्यानंतर इथं तालुकेदारी पद्धत आली, तालुकेदारी, आणि त्याच्याखाली सर्वात शेवटी आपण म्हणूया खोती पद्धत जी कोकणामध्ये महाराष्ट्रात होती. तर याच्यामध्ये हा अनुक्रम आपला योग्य आहे. मग इथं आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय येतं तर नंबर 1 ला हे बोली पद्धत येऊन जातं. त्याच्यानंतर कायमधारा 1889 नंतर सुरू झाली होती. नंबर 2 ला कायमधारा येऊन जाते. त्याच्यानंतर रयतवारी पद्धत येते, ओके, ही रयतवारी पद्धत, आणि 4 नंबरला जाते महालवारी पद्धत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हा 3 नंबरचा पर्याय अगदी योग्य आहे. ओके, तर अशा पद्धतीचे तुम्हाला महसूल व्यवस्था हा टॉपिक पूर्व परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे, परंतु तुम्हाला कधी कधी मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारचे क्वेश्चन येऊन जातात. परंतु सिलेक्टर आहे एरिया त्यांनी कव्हर केलेले फक्त महाराष्ट्राचा. म्हणून महाराष्ट्रामध्ये आदिवासी चळवळ असेल, स्त्रियांची चळवळ असेल, क्रांतिकारी चळवळ असेल, त्याचबरोबर गांधीजींचं महाराष्ट्राशी संबंधित असणारं आंदोलन किंवा गांधीजींच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व्यक्ती, दुष्काळ असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर जमीन महसुलाची पद्धती, तर ह्या सगळ्या महाराष्ट्राशी संबंधित मुख्य परीक्षेला तुम्हाला पुढच्या परीक्षेला तयारी करून जायचं आहे. पुढील प्रश्न आहे शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे दाद मागण्याची चळवळ भारतात प्रथम कोणी सुरू केली होती? तर खतफोडीचं बंद तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, बरोबर. 1875 मध्ये खतफोडीचं बंद सुरू केलं होतं. आता याच दरम्यान गवा जोशी सुद्धा इथं काम करत होते नगर आणि पुणे जिल्ह्यासाठी. मग गवा जोशी कोणत्या संघटनेशी संबंधित होते? सार्वजनिक सभा. आता ही सार्वजनिक सभा जी आहे तर याची स्थापना 1870, याच्यापूर्वी 1867 मध्ये ह्या सार्वजनिक सभा किंवा पुणे सार्वजनिक सभा जी आहे तर ही 1870 ची, सार्वजनिक सभा 1867 ची आहे. आणि म्हणून 1873 मध्ये पुणे इथं सत्यशोधक समाजाची स्थापना होण्याच्या अगोदर सार्वजनिक सभा काम करत होते 1870च्या दशकात. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर जरी संदिग्ध असलं तरी या प्रश्नाचं उत्तर सार्वजनिक सभा असायला पाहिजे. मात्र आयोग याचं उत्तर सत्यशोधक समाज हे 1873 ची संस्था देतं की सार्वजनिक सभा देतं, मात्र इथं विचार करावा लागणार आहे. कारण का तर गवा जोशी सुद्धा या बंडामध्ये होतं आणि त्याचबरोबर म्हणजे सावकार आणि सरकार या दोघांच्या विरोधामध्ये जेव्हा बंड सुरू झालं होतं तर त्यावेळी मात्र इथं सार्वजनिक सभा आणि सत्यशोधक समाज या दोघांनी खूप मोठं काम केलं होतं. म्हणून सुरुवात जी आहे ही सार्वजनिक सभा आणि नंतर सत्यशोधक येतं, पण आयोगाच्या उत्तरापर्यंत आपल्याला वेट करावं लागणार आहे. यानंतर शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आहे की जोड्या लावा. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज आणि पंजाबराव देशमुख. मग ह्या जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते खूप सुंदर आहेत. म्हणजे इथं वर्ष देतात, काही संस्था देतात किंवा त्यांचे विचार देऊ शकतात. तर इथं स्थापन केलेल्या संस्था दिलेल्या आहेत. मग महादेव गोविंद रानडे यांनी विधवा पुनर्विवाह उत्तेजक मंडळ याची स्थापना केली होती 1865 मध्ये. 1861 पहिलं, 1865 आणि 1893 असे 3 विधवा विवाह उत्तेजक मंडळांची स्थापना आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, हे गोपाळ गणेश आगरकर यांनी काय केलेलं होतं तर स्वयंवर पद्धतीचा आग्रह धरलेला होता. म्हणजे इथं 3 नंबर येते, इथं 1 नंबर आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी जेव्हा पुरोहित वर्गांनी किंवा जेव्हा वैदिक प्रकरण झालेलं होतं तर त्यावेळी मराठा समाजातून हे धार्मिक विधी करण्यासाठी मराठा समाजातून काही तरुणांना शिक्षण द्यायचं ठरवलं. आणि म्हणूनच त्यांनी 1901 मध्ये शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली होती. हे शिवाजी वैदिक स्कूल म्हणजे इथं 4 नंबरचा ऑप्शन आला. आणि पंजाबराव देशमुख यांनी काय केलं तर 1932 मध्ये विदर्भामध्ये त्यांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली होती, म्हणून याचं 2 नंबर आलं. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर हे 3, 1, 4 आणि 2 म्हणजेच हा 3 नंबरचा पर्याय या प्रश्नाचं
उत्तर अगदी योग्य आहे. अशाच पद्धतीनं आज झालेलं सब रजिस्ट्रार ह्या परीक्षेसाठी जे टॉपिक महत्त्वाचे आहेत त्या टॉपिकमध्ये ऑलरेडी मी सांगितलं, आदिवासी चळवळ, दलित चळवळ, दलितमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या पूर्वीची चळवळ असते, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि आंबेडकर यांचे समर्थकांचा गट जो आहे तर हा तुम्हाला परीक्षेला विचारला जातो. वर्तमानपत्र कंपल्सरी करायचे आहेत, जमीन महसूल व्यवस्था, शिक्षण आणि त्याचबरोबर दुष्काळ, तर हे सुद्धा महाराष्ट्राशी संबंधित तुम्हाला करून जायचं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राशी संबंधित असणारे वेगवेगळ्या प्रांताचे म्हणजे बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर असतील किंवा त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय असतील किंवा काँग्रेस आणि काँग्रेस पूर्वीच्या राजकीय संघटना, तर काँग्रेस तर इथं विचारणार नाही, परंतु काँग्रेसच्या पूर्वीच्या काही महत्त्वाच्या राजकीय संघटना ह्या मात्र तुम्हाला येत्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. तर इथून पुढची जी मुख्य महत्त्वाची जी परीक्षा आहे, मुख्य परीक्षा, तर याच्यासाठी काही महत्त्वाचे टॉपिक मी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतो आणि त्याच्यासाठी संभाव्य किंवा जे PYQचे लेक्चर्स आहेत हे सुद्धा यूट्यूबवरती अपलोड करून देतो. अंदाज येईल तुम्हाला की प्रश्न कशा स्वरूपाचे कुठून येऊ शकतात. मुख्य परीक्षेसाठी बॅच आहे, जर तुम्हाला मार्क कमी पडत असतील तर ते सांगितलेले टॉपिक इथं कव्हर केलेले आहेत, हे तुम्ही पाहू शकता किंवा घेऊ शकता. थँक्यू सो मच, विश ऑल द बेस्ट.